नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण घागान. तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो. आणि सध्या आता आपण आहोत उक्षी जे गाव आहे तिकडे आहोत. लेफ्ट साईडला 3 किलोमीटर उक्षी स्टेशन आहे. ओल्ड मुंबई गोवा हायवे आणि उक्षी गावाला जोडणारा हा तुम्हाला समोर पूल दिसतोय मित्रांनो. बघू शकताय सुंदर असं सकाळचं वातावरण. तर आज आपण जाणार आहोत संगमेश्वरला. सध्या आपण आता उक्षी फाटा आहे, उक्षी फाट्याच्या इकडे आहोत. लेफ्ट साईडचा रस्ता गेला रत्नागिरीला आणि आता सरळ गेलाय हा संगमेश्वरला. तर आता आपण चाललोय संगमेश्वरला. सकाळच्या बरोबर 8 वाजून 8:30 झालेले आहेत आणि आज आपण रत्नागिरी टू संगमेश्वर असा प्रवास करणार आहोत. आणि संगमेश्वर मध्ये एक सुंदर असं एक मंदिर आहे. ते मंदिर आज आपण बघायला जाणार आहोत. आणि त्याच आपण संभाजी महाराजांची सासूरवाडी या शिंगापूर तिकडे भैरी भवानीचं मंदिर आहे, ते पण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो. आणि आता सध्या आपण आहोत वांद्रीचे गाव आहे ते तिकडे आहोत. आणि हा आहे ओल्ड मुंबई गोवा हायवे. तर आपण वांद्रीच्या थोडंसं पुढे आल्यानंतर इकडे रस्त्याचं काम बघू शकताय. सध्या वांद्री गाव आहे तिकडे तो ब्रिज टाकण्याचं काम चालू आहे. तिकडे थोडासा रस्ता खराब आहे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर इकडे रस्त्याचं काम आहे ना, एकदम बघू शकता इकडे जवळपास पूर्ण झालेलं आहे. आज आपण एक संगमेश्वर मध्ये प्रसिद्ध असं एक मंदिर आहे सप्तेश्वर, ते आज आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण जाणार आहोत श्रिंगारपूरमध्ये भैरी भवानीचं मंदिर आहे. आणि त्याचबरोबर आपले बारकू पवार त्यांचं गाव आहे कारबाटले, तिकडे आपण आज जाणार आहोत. तर आजचा दिवस आपण हाच प्रवास करणार आहोत. तर सध्या ओल्ड मुंबई गोवा हायवेची काय कंडिशन आहे रत्नागिरी टू संगमेश्वर या भागामध्ये, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटणार आहेत. ओल्ड मुंबई गोवा हायवेला प्रवास करतोय आणि ते पण सकाळच्या वेळेस. लेफ्ट साईडला बाव नदी आहे आणि अजून पण आहे ना मस्त की अशी गुलाबी थंडी असताना थंडी वाजते मित्रांनो. मानसकोंड, आता आपण पोहोचलोय मानसकोंडला. रत्नागिरी जिल्ह्यातील गाव आहे मानसकोंड. तर मानसकोंडच्या इथे बघू शकता इकडेच पण हे ब्रिजचं छोटस ते ब्रिज होण्याचं काम झालेलं आहे. इथे हा थोडासा पट्टा ठेवलेला आहे, का ठेवला माहिती ना, थोडासा एवढाच पट्टा राहिलाय बघा मानसकोंडच्या इथे. आणि समोर बघू शकताय, समोरच्या इथं मानसकोंडच्या इकडे बघू शकता डोंगर बघा कसे कापून हा रस्ता केलेला आहे बघा इकडे. अगोदर पण होता पण यांचं आता रुंदीकरण केलेलं आहे बघा या ठिकाणी. डोंगर कसे मधून कापून हा रस्ता केलेला आहे. 4-5 दिवसापासून कोकणामध्ये भरपूर अशी थंडी होती. आता गेल्या 2 दिवसापासून थंडी थोडीशी कमी झालेली आहे. रस्त्याला अजून बारीक बारीक असं धुकं आहे, एकदम डार्क असं धुकं नाहीये. तर रस्ता बघू शकता बघा इकडे. म्हणजे रत्नागिरीच्या तुम्ही पुढे आल्यानंतर भाव नदी सोडल्यानंतर वांद्रीच्या इथे थोडासा रस्ता साधारणचा जे ब्रिजचं काम चालू आहे तिकडे थोडासा खराब आहे. त्याच्या पुढे नंतर उक्षी फाटा आल्यानंतर तिथून जो पुढे रस्ता आहे ना, हा रस्ता आतापर्यंत एकदम चांगला रस्ता आहे मित्रांनो. यावर्षी आंब्याला आहे ना असं एकही झाड नाही की त्याला मोर नाही आलेला बघा. रस्त्याला तुम्ही बघाल त्या प्रत्येक झाडाला यावर्षी आंब्याला मोर आलेला आहे. तर काही काही ठिकाणी मोर करपलेला आहे. आंबेड बुद्रुक, आता आंबेड बुद्रुक सोनगिरी, ते सोनगिरीच्या इकडचा रस्ता बघा मस्त बनवला बघा. एकदम छोटस गाव आहे लोकांना सर्व्हिस बायपास दिलेला बघा खालून गावाला जाण्यासाठी सोनगिरीच्या इथे. समोरची गावं बघा कशी धुक्यामध्ये एकदम डार्क धुक्यामध्ये गावं कशी एकदम लपलेली आहेत बघा वरच्या साईडला. काय सुंदर वाटतं सकाळचं हे दृश्य मित्रांनो. आणि कोकणामध्ये आहे ना सकाळी प्रवास करताना खूप म्हणजे खूप मजा येते मित्रांनो. एकदम म्हणजे काय विचारू नका, छान वाटतं एकदम. सोनगिरीच्या थोडस पुढे आल्यानंतर इथे हा बघा हा पॅच थोडासा खराब आहे. इकडे अजून काम झालेलं नाहीये, सध्या असं तिकडे खोदकाम चालू आहे राईट साईडला. आता थोडीशी धूळ कमी आहे पण दुपारच्या वेळेस आहे ना भरपूर धूळ असणार आहे. इकडे उक्षी सारखाच बघा, ते उक्षीचा जसा ब्रिज आहे ना तसं इकडे पण बघा सुंदर असा हा ब्रिज आहे बघा. या आंबेडच्या इकडे आहे राईट साईडला आंबेड आहे आपल्या. सोनगिरी आणि आंबेडच्या इकडचे दोन पॅच जरासे खराब आहे. तिकडे आता जोरदार काम चालू आहे, शिमग्यापर्यंत होईल.
एकदम खडखड 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 खड बघा रस्ता खडखड खडखड एकदम मातीचे गोळे झाले तशा प्रकारचा रस्ता झाला बघा इथे. इकडे आता एक काम चालू आहे रस्त्याचं. इथे हा पॅच गावमळा त्याच्या पुढे आल्यानंतर हा बघा इथे हा थोडासा पॅच खराब आहे. सकाळी सकाळी बघू त्यांचं काम चालू झालंय बघा. कोकण 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 सुंदर माझ कोकण. समोर बघू शकताय बघा, समोर एक काम चालू आहे बघा. डोंगर पोखरतात या साईडला, इकडे काहीच न झालेलं आहे. एकदमच खडखड खडखडीत खडबडीत रस्ता बघा. तो मध्ये मध्ये थोडेसे पॅच आहेत ना, ते खराब पॅच आहेत. पूर्ण असा रस्ता खराब नाही, मध्ये मध्ये पॅच आहे थोडे थोडे, ते खराब आहेत. आपल्या कोकणामध्ये आहे ना, ते रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक 3 ते 4 किलोमीटरच्या मागे तुम्हाला हॉटेल, छोटी टपरी असे बघायला भेटणार आहेत. आता तर आहेतच, याच्यानंतर अजून वाढतील. संगमेश्वरच्या थोडासा अलीकडचा हा रस्ता आहे. इथे आता कुठल्याच प्रकारचं काम झालेलं नाहीये, वाटत नाही गणपती अगोदर होईल म्हणून हे काम. इकडे भरपूर काम बाकी आहे अजून. लेफ्ट साईडला गणेश कृपा हॉटेल आहे, जे खोबऱ्याचे जे मोदक बनवतात फ्लेवर मध्ये त्याच्यासाठी ते प्रसिद्ध आहे. तर हे बघा, हे आहे संगमेश्वर. तर संगमेश्वरच्या इथे बघू शकताय कशा प्रकारचं काम चालू आहे. पालखीला अजून 2 महिने आहेत. आणि हा इकडे हा संगमेश्वरचा जो नवीन ब्रिज आहे त्याचं काम बघू शकताय कशा प्रकारचं चालू आहे. आणि हा जो नवीन ब्रिज आहे त्याच्या मधला आपला हा जुना ब्रिज आहे. आज संगमेश्वर थोडीशी गर्दी असणार आहे, कारण की आज संगमेश्वरचा बुधवारचा आठवडा बाजार आहे, त्याच्यामुळे आज संगमेश्वर स्टँडच्याकडे गर्दी असणार आहे. मुंबईकडे जाणारा मार्ग इथून आता आपला खालून मार्ग केलेला आहे. इकडे आता बाजारपेठेत केलेला आहे. संगमेश्वर इकडे जोरदार असं ब्रिजचं काम चालू आहे. तर आपण आता संगमेश्वरच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर पेट्रोल पंपच्या लेफ्ट साईडला सप्तेश्वर मंदिर आहे, ते आज आपण जाणार आहोत एक्सप्लोर करायला मित्रांनो. तर बघू शकता हे ब्रिज, इकडे येऊन हा ब्रिज संपणार आहे. आणि आता हा इकडे खालून रस्ता केलेला आहे मुंबईच्या दिशेला जाणारा. असं पाऊस पडल्यासारखं वाटतं इकडे, असं वाटतं की पाऊस पडलेला आहे, चिखल झाला एकदम इकडे. संगमेश्वरच्या इकडे आल्यानंतर पुढे आल्यानंतर थोडंसं या साईडला इकडे रस्त्याचं काम जरा जोरदार चालू आहे. आणि ह्या साईडला हा आपण चाललो तिकडून हा रस्ता जरा जुनाच आहे, आणि त्या साईडला काम चालू आहे, म्हणजे आपल्या राईट साईडला काम चालू आहे. आणि हा लेफ्ट साईडचा रस्ता आहे तो जुना आहे तसाच रस्ता आहे. डेपोच्या पुढे आल्यानंतर बघा हा रस्ता वरच्या साईडला गेलेला आहे. सप्तेश्वर मंदिराच्या सध्या इथे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे काही समजत नाहीये, तर आतमध्ये रस्ता गेलेला आहे इकडे. तर विचारूया मामा. मामा, सप्तेश्वर मंदिराला जायला रस्ता कुठे आहे? हे कसब्यामध्ये येतं का हे? म्हणजे मेन कसबा पुढे राहिला, मेन कसबा पुढे आहे ना? हा, इथपर्यंत सीमा आहे काय? रस्ता बरा आहे का जायला मंदिराकडे जायला? चला, तर आपल्याला मामा भेटलाय, त्यांना आपण लिफ्ट दिलेली आहे. इथे थांबू काय? हा हा, चला. तर बघू शकता आता बोर्ड लिहिला सप्तेश्वर मंदिराकडे मित्रांनो. तर आपण मंदिराकडे चाललेलो आहोत. कसबा आहे, कसब्याची सीमा आहे, इकडे हे मंदिर आहे.
आणि मंदिरात जायचा जो रस्ता आहे तो बघू शकताय. पूर्ण रस्ता जो आहे तो डांबरीकरणाचा रस्ता आहे आणि रस्ता एकदम बऱ्यापैकी रस्ता आहे, म्हणजे चांगला रस्ता आहे. इथे बघा मध्ये मध्ये थोडासा रस्ता पॅच खराब आहे. म्हणजे साधारणतः जो आपण 1 किलोमीटर झाला असेल येऊन इथे. आता पुढे काय माणसं आहेत त्यांना आपण लिफ्ट देतो आपण, मध्ये मध्ये कोण भेटतंय त्यांना. सप्तेश्वर मंदिर जायला या बसा. मला पण अंदाज नाही एवढा. 10-5 मिनिट लागतील. हो 20 मिनिटात पोहोचू आपण. हा हा रविवार सुट्टी, सोमवार सुट्टी, 26 जानेवारी ना. हा 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 मग एकटाच पोरग्या भावाला बारकेला नाही आणणार, बायकोला पण त्यानं आणणार. आता ही कच्ची वाट आहे का इकडे? नाही आता आता ह्याच्या पर्यापर्यंत इथून आता पुढे कच्ची वाट आहे. झाला. नंतर पुढे म्हणजे आमच्या रोडला चांगला आहे. हा. पुढे 36 ह्या उजव्या हाताला जरा हेच आहे. पण आता एवढा एकदम तर आता मित्रांनो बघू शकता इथे हा फाटा फुटलेला आहे. तर इकडचा सरळ वरती वाडी आहे, त्या वाडीत गेलेला आहे आणि इकडचा रस्ता हा मंदिराकडे गेला आहे. समोर बघा इथे सप्तेश्वर मंदिराकडे बोर्ड लावलेला आहे. त्यामध्ये आपल्याला काका भेटले होते, त्यांना लिफ्ट दिली आपण. 9 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता सप्तेश्वर मंदिर तिकडे पोहोचतोय. तर रस्ता हा थोडासा रस्ता मध्ये आल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर हा रस्ता आहे ना थोडासा असा चिऱ्याचा रस्ता आहे आणि मंदिर पूर्ण रानामध्ये एकदम म्हणजे जंगलामध्ये एक मंदिर आहे. तेव्हा सध्या कोण नाहीये इथे, बघू शकताय बघा. इथे काहीतरी वाटतं फंक्शन होतं, पूजा होती वाटतं. हे आहे सप्तेश्वर मंदिर मित्रांनो, देव सप्तेश्वर भोगी उत्सव. तर हे मंदिर आहे, कसब्यामध्ये येतं सप्तेश्वराचं मंदिर.